त्या ठामध्ये ज्ञानोबरायानं जीवाला मुक्ती कशी दिली आणि आपण भक्ती कशी साधली. जीवन मुक्तीला भक्ती म्हणतात. परमार्थात जिथे जन्म आणि मृत्यूचा अभाव होतो आणि ब्रह्मभाव जागा होतो, वृत्ती आत्मस्थित होते आणि देहातून भिन्न होते, परमात्म्याशी भिन्न होती, निवेदाची तन्निष्ठ होती, स्वतःची ओळख होते आणि दुःखाची समाप्ती होती, स्वरूपाची प्रतीती येते, देहाची प्रतीती जाती, वृत्तीत रांग होते. म्हणून त्याला तो व्यवहार आवडत नाही आणि व्यवहारात ते थांबत नाही, व्यवहाराला ते करून जाणत नाही आणि व्यवहाराचं तादात्म्य बनत नाही. वृत्ती राम झाली, विराम पावली व्यवहारातून. जेव्हा व्यवहारातून विराम पावती तेव्हा राम बनती, स्वरूपात रमती तेव्हा अभिन्न होती, तत्वाशी एकनिष्ठ होती तेव्हा ऐक्याची अनुभूती होती, देहबुद्धीची निवृत्ती होती. ही तर खरी जीवनातली आत्मस्थिती, खरी श्रेष्ठ भक्ती. त्याचं नाव जीवनमुक्ती. त्याचं नाव जीवनमुक्ती. त्या ठिकाणी हा जडाचा संबंध सोडणारी वृत्ती भगवंतात विलीन होते आणि तथा आत्मत्वाशी एकरूप राहते, आत्मरूप बनते. एक होती म्हणणं हा व्यवहार आहे, कळण्यासाठी भाषा आहे. ती होती भगवंताची समरस, ही अनुभवाची स्थिती आहे, ही बोलण्याची पद्धती आहे आणि ही जाणीवेची अंतःकरणातली स्थिती आहे. ती भगवंताला एक होती तिथं थांबते. हे मुक्तीचं लक्षण आहे, ज्ञानाचं फल आहे. ही जीवनमुक्त हृदयाची अवस्था आहे. ब्रह्मवत्ता असा असतो जो देहावर उदास असतो, संताचा दास असतो, त्याचं ज्ञान खास असतं, तो वेदांतात पास असतो. म्हणून वेदांताला पार पाडणाने जीवन अनमोल करणं, वेदांताचं रहस्य हृदयात घेणं, हे कुछ और बात है. जन्म कशासाठी दिला आणि कसा वाया गेला. जन्म का दिला, ही योनी का दिली, उपाधी जीवात्मा का आला. त्याला मुक्त व्हायचं होतं. त्याला तो संताशी शरण गेला, आत्मरंगात रंगण्यासाठी श्रवणात आला आणि वेदामध्ये जाण्यासाठी ओवीकडे गेला. ओवीचा भाव जागा झाला आणि श्रोता साध्यापाशी जाऊन थांबला. साधना सफल झाली आणि साध्याची अनुभूती आली. सिद्धता हातात गुरुनं दिली आणि तो सिद्धांत फलीभूत झाला. तो रूपाचा अनुभव आला म्हणून सिद्धांत फलीभूत झाला. वेदाचा सिद्धांत तू ब्रह्म आहेस. वेद वरी हात करून सांगतो ब्रह्म सत्य जगन मिथ्या. जीव ब्रह्मावना परहा. जीव ब्रह्मावून अलग नाही, जे तुम्ही अलग केला तुमच्या वासनेमुळं, तुमच्या व्यवहारामुळं, तुमच्या विषयामुळं, तुमच्या क्रोधामुळं, तुमच्या गुणाशी संबंधामुळं, उपाधीच्या प्रेमामुळं तुम्ही भगवंताहून अलग झालात. त्यालाच अविद्या म्हणतात. ज्या अविद्या बुद्धीला देहाकडे नेती आणि जगताचं भान करून देती, दुःखाची जाण होती, तेव्हा ती अविद्येची रीती. शक्ती म्हणा की रीत म्हणा एकच आहे, एकच आहे. अविद्येची शक्ती आणि बाईची शक्ती सारखीच आहे. ती पुरुषाला हातात घेते, बाई माणसाला कॅच करते, मुंडक दाबते. तसं अविद्या बुद्धीला बंधनात नेते. पुरुषाला जगू न देणं ही स्त्री आहे
हरिओम. बुद्धीला दुःख देणं ही अविद्या आहे. तिचं काम ती करते बिचारी. कसं बाईचं काम करते बिचारी, मुंडक दाबते, जगू देत नाही, बिलकुल नाही. पटव तुम्हाला न पटव, तुमचा पटणार परमार्थ नाही आमचा. जी बाई शीतळ आहे, जी कोमल आहे, जी श्रद्धायुक्त आहे, ती पुरुषाच्या अधीन असते. जी तमोगुण आहे, जी क्रूर आहे, ती पुरुषाला अधीन घेते. तसं अविद्या बुद्धीला अधीन घेते आणि बंधनात नेती, दुःखानं बांधते, झोडपून मारते. मला पटव त्यांना पट, तुमच्यावर डिपेंड नाही वेदांत. तुम्ही जसं वागावं, शास्त्रानं चांगलं म्हणावं, त्याला वेद म्हणत नाही आम्ही. वेद म्हणजे वेद वागणं, वेद म्हणजे शास्त्राचं अनुकरण करणं, आणि वेद म्हणजे स्त्रीनं मान खाली ठेवणं. वरी नाही. कदापि नाही. तसं अविद्या डोक्यावर घ्यायची नाही ना. अविद्येला तोडून फेकायचं, अविद्येची शक्ती मोडायची. अविद्येची शक्ती ब्रह्मज्ञानाने मोडून निघते. म्हणून धर्माचं वारं म्हणजे स्त्रीनं व्यवस्थित वागणं. ते धर्म त्या घरात जिवंत ठेवला. स्त्रीनं अनुकरण केलं, घरात शांतता राखली, उल्लंघन केलं नाही सीमेचं, धर्माचं. तसं ती अविद्या बुद्धीला भगवंताकडे जाऊ देत नाही. तिचंच नाव अविद्या. ती जगताला सत्यपणा देती, तिचे नाव अविद्या. आणि ती बुद्धी देहाकडे राहती, तिचे नाव अविद्या. आणि स्त्री पुरुषाला हातात घेती, बुद्धी देहाकडे नेती, दुःख देती. प्रश्न पडतो ना आपल्याला की देहाकडे का माझी बुद्धी? माझी बुद्धी देहात्मबुद्धी का? आत्मबुद्धी का नाही माझी? मला आत्मबुद्धीमध्ये का राहता येत नाही? मला व्यवहारातून का निघता येत नाही? मला माझ्या रामापाशी का राहता येत नाही? मला रामाचं सुख का भोगता येत नाही आणि ते सुख का त्यागता येत नाही? जडाचा संबंध का संपत नाही आणि माझी बुद्धी राम का बनत नाही? वर्चस्व तुमच्यावर मायेच आहे आणि पुरुषावर वर्चस्व स्त्रीच आहे. दोन वर्चस्व. आपली जागा बाईने ओळखावी आणि आपल्या जागेत राहावं, बाउंड्रीत. तसं आपली जागा ओळखावी. ब्राह्मी स्थिती, माझी जागा ती आहे. मी हृदयातल्या परमात्म्यापाशी त्या बुद्धीनं जावं, अंतर्मुख व्हावं, रामाला ओळखावं, रामापाशी थांबावं आणि रामाशी तादात्म्य व्हावं, रामाचं प्रेम यावं, रामाशी बुद्धीनं समर्पित व्हावं आणि बुद्धीनं राम रूप व्हावं. त्याला म्हणा जीवन जगावं. जगलं काय अर्थ नाही बाकीच्या जगण्यामध्ये. ज्या बुद्धीला परमात्म्याचं दर्शन नाही, ज्या अंतःकरणात रामाची स्थिती नाही, जी बुद्धी भगवंताला शिवली नाही, ज्या हृदयामध्ये बुद्धीला भगवंताची जाणीव नाही, ते हृदय बिनकामाचं आहे, कामाचं नाही. आणि अज्ञान संपवणं ह्या देहातच. हा ज्यांचा बाण असतो, मी या देहात मुक्त होणार, अज्ञान समाप्त करणार, देहभाव टाकून देणार, आत्मभाव प्राप्त करणार आणि आत्मत्वाशी एकरूप होणार, व्यवहारातून भिन्न होणार, तादात्म्य संपणार आणि आत्मरस घेणार, त्या पदावर जाणार, अवच्य भूमिका बघणार. वाच्यता कशाला? व्यवहार आत कशाला?
देहभाव जिवंत कशाला, जडाचा संबंध कशाला, जगताचा प्रेम कशाला, वासनेचा उगम कशाला, ज्ञानाचा संगम बुद्धीला. वासनेचा उगम नाही तिथे ज्ञानाचा संगम होतो. जिथे वासनेचा उगम आहे तिथे दुःखाचा प्रसंग झेलावाच लागतो. म्हणून वासना फेकायची का वाढवायची का थांबवायची का टाकायची का जाळायची हे त्याच्यानं समजून घ्यायचं. वासना फेकायची का टाकायची का सोडायची का संपवायची का तिला जाळायचं. बीज भाजून केलेलं आहे आम्हा जन्म मरण नाही. एखादं बीज जाळलं तर उगवत नाही, तशी वासना जाळली तर पुन्हा प्रगटत नाही. म्हणून ज्ञानानं वासना जळती. बोधानं मी कोण कळतं आणि साधूच्या दर्शनात आत्मारामाचं दर्शन घडतं. साधू आत्माराम दर्शन घडून देतात म्हणून जगापेक्षा महान असतात. वेदामध्ये त्यांचं मन असतं, साक्षात तो वेद असतात. म्हणजेच गुरु, त्रिगुरु, सद्गुरु. ते वेदामध्ये, वेद त्यांच्या हृदयामध्ये. जगतात नाही, जगताचा अभाव असतो, देहभाव टाकलेला असतो, वृत्तीचा त्याग असतो, मिथ्यात्व भावाचा त्या ठिकाणी दर्शन असतं वृत्तीला, देहाचं. जिथे जगत मिथ्या झालं तिथे देह कुठल्या वृत्तीशी संबंधित होणार. मिथ्या म्हणजे त्या वस्तूला दिसून ती नाही, त्याचा संबंध बुद्धी धरत नाही आणि आत्मारामातून बाहेर निघत नाही आणि आनंदाला टाकत नाही, देहाला वृत्ती शिवत नाही, जगताचा भ्रम तिथं स्पर्श होत नाही, ती वृत्ती भगवंतातून अलग निघत नाही. तिचं नाव अभेद भक्ती. अभेद रामकृष्ण काय असतो अभेदात. भक्ती सुद्धा करतो तर कोणची करतो ते माहित नाही, कारण भक्तीच करता येत नाही. जर भक्ती सिद्ध होत नाही तर भेदाची भक्ती का अभेदाची भक्ती हा प्रश्नच येत नाही बुद्धीला. आणि का पडेल तुम्हाला प्रश्न, माझी भक्ती भेदातली का अभेदातली, हा तुम्हाला संशय येत नाही. कारण ज्ञानाचा लवलेश नाही, अधिकाराची पात्रता नाही, भगवंताचं तेवढं प्रेम नाही आणि साधूवर निष्ठा नाही, हृदयामध्ये अधिकार नाही, वृत्तीला भगवंताची जाणीव नाही आणि देहाची जाणीव वृत्ती टाकत नाही आणि जगताचा भ्रम पुसता येत नाही. म्हणून भक्ती कोणची कळत नाही आणि करता पण येत नाही. काय करावं आणि काय करू नये हे संताकडे गेल्यावर शिकावं. संत भगवंताचं रूपड असतं. देवते संत, देवते संत, निमित्ताच्या प्रतिमा. म्हणून श्रद्धा संसारावर जास्त असते म्हणून संतावर श्रद्धा कमी पडते. जेवढं प्रेम करायचं तेवढं करता येत नाही, त्यांना काय देता येत नाही. त्यांना बुद्धी द्या, त्यांना प्रेम द्या. देऊन टाका त्यांना बुद्धी. काय करायची तुमच्या कामाची नाही ना. तुम्हाला दुःख द्यायचं त्यांना देऊन टाका, नीट करा म्हणा. एखाद्याची कार बिघडली लिहून लावून टाकतात ते आणि देऊन टाकतात त्याला कार. 22 लाखाची कार याची 25 लाख हे नीट करतो तो. ज्याची कार आहे त्याला नीट करता येत नाही, ज्याची बुद्धी त्याला नीट करता येत नाही. माहिती की नाही. त्याला गॅरेजला नेऊन लावावं लागते, नाही तर कंपनीमध्ये सोडावं लागते आणि तो त्याला नीट करतो. तसा संत बुद्धीला नीट करतो तेव्हा गाडी चलते, नाही तर गाडीच चालत नाही.
संताची भेट. बुद्धीमध्ये एक विकार आहे का बुद्धीमध्ये देवा आपण टाकलाय. बुद्धी जगताला ओळखते, परमात्म्याला ओळखते. बुद्धी रामात रंगती का विषयात अंग होती. हे ज्याला कळत नाही त्याला ज्ञान मिळत नाही, ऐकून फायदा नाही. ते ज्ञान श्रवण फलीभूत व्हावं आणि बुद्धीला परमात्म्याकडे रमता यावं आणि तिला तिकडे जाता यावं, देहातून तिला निघता यावं आणि त्या जडाला सोडता यावं आणि विवेकामध्ये थांबता यावं, ज्ञानामध्ये रंगता यावं, ओवीला तिनं जाणावं, आत्मज्ञानात तिनं रंगावं, माऊली सोबत तिनं जगावं, आत्मरूपात तिनं थांबावं, आत्मस्थिती भोगावी, देहबुद्धी त्यागावी. त्याला म्हणावा 18 अध्याय. हातात मोक्ष आला, पेंड आहे का? रस्त्यावर पडले का ज्ञान? उचलून घ्यायचं आणि खायचं नाही. तपस्या लागते ज्ञानाला, अधिकार लागतो अनुभूतीला. त्या ईश्वराचा स्पर्श भोगायला वेद लागतो. देहाचा स्पर्श वृत्तीला भोगायला विद्या लागते. ती तुमच्याकडे आहे, अवेलेबल आहे. ती देहाला माझं म्हणते. तुम्ही अविद्येला जिवंत ठेवला, ती नात्याकडे जाती. भगवंताकडे जावं मग नात्याकडे जावं. म्हणजे नातं काही करीत नाही, कारण तिने बुद्धीला धारण केलेले. मग व्यवहार बाधा करीत नाही. रेनकोट घातला पाऊस लागत नाही, चष्मा घातला तर डोळ्याला ऊन ताप देत नाही. तसा ज्ञानाचा चष्मा बुद्धीला घातला, जगत ताप देत नाही. रामकृष्ण हरी. साष्टांग. ताप द्यायचा प्रश्नच येत नाही. चष्मा ज्ञानाचा, व्यवहार अभेदाचा, स्वीकार परमात्म्याचा, नकार अविद्येचा मायेचा आणि संबंध परमात्म्याचा, आनंद त्या स्वरूपाचा, परमानंद हृदयाचा. ही भेट ईश्वराची, ही मुक्ती ज्ञानाची, ही प्राप्ती स्वरूपाची, ही प्रतीती सताची, अनुभूती भगवंताची, ही भेट रामाची, ही ओळख ईश्वराची आणि ही ऐक्य त्या तत्वाचं. नो की देहाचं ऐक्य. साष्टांग सद्गुरु माऊली. दिशा आहे आणि संसारात आशा आहे, पैशात नशा आहे. पैशात नशा आहे, संसारात आशा आहे, ज्ञानात दिशा आहे. नशा ज्ञानाची येऊ द्या ना. कुठं बिघडलं? नशा नाहीच आहे, तात्पुरतं ऐकायचं. कुठं नशा आहे? नाहीच आहे. मनातून नाहीच चिंतन. प्राणांत तळमळ असावी मुक्तीची. मी माहित आहे ना म्हणलं, मी 4ला चालले मानवतला व्हायचं. बुद्धीनं चिंतनात रमायचं, देवावर सोडून जगायचं, कर्माकडं का थांबायचं आणि मी करायचं. लोकाला का त्रास द्यायचा? वाणीनं राम राम म्हण, बुद्धीनं त्याचं स्मरण कर आणि अंतःकरणात त्याचं ध्यान धर. वेदाचा रस्ता धर आणि आत्मस्वरूपावर चित्त एक कर. बडबड काय करती? तोंड बंद कर पहिले. हो ताई. राम द्यायचा, मनाला आराम द्यायचा, रामाचं दर्शन घ्यायचं आणि भगवंताच्या स्वरूपात थांबायचं. त्या आनंदाला भोगायचं, देहातून निघायचं, आत्मदर्शन घ्यायचं आणि त्या स्थितीत राहायचं. त्याला ब्रह्मवेत्ता म्हणायचं. त्या स्थितीत राहायचं आत्मरूपाच्या. देहावर कशाला यायचं? कुणाला कशाला बघायचं? कुणाला का बोलायचं? कुणाच्या चुका का बघायच्या? कुणाच्या दोषात का घड द्यायचं?
आणि ओवातून बाहेर का यायचं, हे पाप का करायचं, वाणीला हातात घ्यायचं, शब्दाला बंद करायचं, व्यवहाराला बाजूला टाकायचं, आत्मस्वरूपात रंगायचं, ओवीच्या ज्ञानात जगायचं, माऊलीला पाहायचं आणि त्यांचं अनुकरण करायचं, त्याच्या ज्ञानात पोहायचं आणि आत्मचिंतन हृदयात बांधून ठेवायचं. मी राम आहे हे समजून घ्यायचं, मी देह नाही असा निश्चय करायचा. ज्ञानात आहे, ती सच्चिंतनात आहे, ती श्रवणात आहे, ती द्वारकेत आहे. कृष्ण बनती, कृष्णाची ओवी जाणती, कृष्णाच्या श्लोकात रमती, तिला सतत द्वारका. जाते संसारात मरशील, ज्ञानात येणार. द्वारकेला गेली, कोण्या मातीत गेली, कुठं आली, कुठं जाऊ नको, ज्ञानात मर. मग जा कुठे गेली. म्हणून अवस्था बदला, बस बाकी काही नाही. तमोगुण प्रगट द्यायचा असं नाही, वृत्तीला विकार होऊ द्यायचाच नाही, देहाला शिवायचंच नाही बुद्धीना, अंतःकरणानं तापायचंच नाही, व्यवहारानं पदार्थाला बघून वासनेमध्ये यायचंच नाही, मोहाला शिवायचंच नाही, देहाला माझं म्हणायचंच नाही, ज्ञानातून बाहेर यायचंच नाही आणि ओवीला चित्ताला बांधल्याशिवाय जगायचंच नाही. नाते काय बांधतात चित्तात, नाते क्रूर आहे, ज्ञान अक्रूर आहे. काय नातं चटका दिन हृदयाला ती माहित नसतं, म्हणून नात्यापासून आला व्यवहारातून भिन्न 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 आणि परमेश्वराच्या भिन्न भिन्न भिन्न, त्याला म्हणतात ज्ञानेश्वरी. मी वाचलं, तुझी किती झाली पारायण, कुणाला सांगते का तू? जशाला तशी दगड सांगते लोकाला पारायण. काही सांगू नको, नीट हो, सांगूच नको काय तुझं, काशी सांगू नको, बनाला थांबता येत नाही. गोड गोड बोलतो, भेट जातो बाहेर आणि आभेद राहतो, नांदतो हृदयात. म्हणून तर फाड फाड बोलता येतं. उगाच कुणाला येतं का बोलता? गट्टा आपण अलिप्त राहायचं. वेदानं सांगितलं की जे कर्मधर्म त्याला सोडायचंय. कर्म तर करायचं पण चिटकायचं नाही, जगायचं पण आवितीला ठेवायचं नाही, बघायचं पण जगाला आहे म्हणायचं नाही, हे शिकायचं. कशाला वासना, कशाला लुटमार. परमात्मा म्हणले की लुटमार. न वेद न चिंतन न मोक्ष घ्या आणि भगवंताच्या घरी राहा, यमाच्या दारी नाही. कळलं का नाही? अजून भी नाही कळत. हरी तो हरी. हक्क नाही, विकस नाही. चला 15 फुला विकसणे, त्याचे नाम जैसे सुकणे, तैसे कर्म मिशे न करणे केले जिही. तैसे कर्म मिशी न करणे केले जिही. जसं जायचं फुल उगवत त्याला सुकलं म्हणतात, तस कर्माचा संबंध सोडून बुद्धी जेव्हा भगवंताला जाणते, कर्मयोगी बनतो. तो कसा जाणतो, कर्माला कसं सोडतो आणि ईश्वराला मन कसा जोडतो, हे भगवंत बोलतात अर्जुनाशी. तू कर्माला सोडत नाही आणि माझ्यापाशी बुद्धी येत नाही का देवा? तू कर्मात आहे ना, मी कर्ता बनल्यावर नंतर बुद्धी कर्मात थांबती आणि कर्माला धरती. जेव्हा कर्म बुद्धीतून सुटतं
तर ती माझ्यापाशी थांबती आणि मला जाणती आणि माझ्याशी पशी तिथं एकरूप बनती. तेव्हा ती कर्म करून तिथं थांबत नाही, कर्माचा स्पर्श होत नाही, कर्माचं फळ ती भोगत नाही, कर्माचा संबंध तिला होत नाही, कारण ती माझ्यात. अनुभूती सुखाची आहे, प्राप्ती पांडुरंगाची आहे, ओळख तत्वाची आहे, भेट त्या वेदाच्या मोक्षाची. अंतिम टप्पा मोक्ष, रामकृष्ण हरी. टप्पा मोक्ष आहे. संपला परमार्थ, फुल स्टॉप. परमार्थ सोडू नये. चला, तैसे कर्म विषय न करणे केले जे. बघा, जो कर्माचा अभिमान धरत नाही, कर्माचा बुद्धी स्पर्श करत नाही, ती माझ्यामध्ये येते. कर्माला धरत नाही आणि कर्माच्या भोगाला तिला मी जन्म देत नाही. कर्माचा भोग भोगायचा असेल, कर्माचं फळ तिला पाहिजे असेल, तर तिला मी माझ्याकडे घेत नाही. तिला जन्म देतो, फळाचा भोग भोगायला होतो. म्हणून कर्म करताना फळ मागू नको आणि कर्माचा व्यवहार होताना चित्त कर्मात ठेवू नको. चित्त मला दे. कर्म करत चाल, पण चित्त मला दे. बाप कष्ट करतो, पोरा पैसा पोरगा आणतो. कष्ट बापाचे, मालक पोरग. व्यवहार वृत्तीचा, संबंध भगवंताचा. समजून घ्या, सखोल ज्ञान आहे. ऐकायचं सोडा. ती स्त्री पोराला आहे, ते फळ मागत नाही. तो कमवतो कमवतो कमवतो, पोटाला पण खात नाही, घरी पण जात नाही. आणि ते किती कमवलं तर त्याचं मन भरत नाही, स्वतःला त्याचा उपयोग होत नाही. आणि पोरग नीट बोलत नाही तरी ते माणूस थांबत नाही. कसला माणूस या काडी आहे. नीट बोलत नाही पोरग, कमीनं थांबत नाही. कुणासाठी कमवतो? जे तुला खेटर देतो. म्हणून कमवावं ज्ञान आपल्यासाठी. हे धन आहे आपल्या सुखासाठी, हे मन आहे भगवंताला जाणण्यासाठी, हा देह आहे तपस्येसाठी, आणि ही वृत्ती आहे भगवंताकडे जाण्यासाठी, हे वेद आहे आत्मस्थिती भोगण्यासाठी, आणि हे चिंतन आहे आपलं सुख आपल्याला अनुभवण्यासाठी. हेक्टर खाण्यासाठी संसार आहे. गाढवाच्या लाथा खायची का? लाथा खान त्याला माझं म्हणा करू द्या, ते लिंगाना. हे तुझं नाही, ते तुला तुझं वाटतं. संत तुझे, गुरु तुझे, वेद तुझा, ओवी तुझी, गीता तुझी हृदयामध्ये ठेव ना. त्याला माझं म्हणणं, त्याचं प्रेम येणं आणि त्याचं ज्ञान बुद्धीमध्ये रंगवणं एखादाच असतं. अद्वैत कुसरी विरळा जाणे. हो ताई. तुझं वाटतं जे तुझ्यात आहे ते माहित नसतं. माऊली. जे नाहीच त्याला तो आहे केलं, आणि जे आहेच त्याला नाही केलं. मायेने तुला हातात घेतलं, अविद्येने तुला जिंकून दिलं. तुला जिंकलं अविद्येने, तुला तू हरली, अविद्या जिंकली. मन संसारात फसलं, जगाला बघून हसलं आणि शेवटी बरबाद झालं. यमाच्या हातात आयुष्य गेलं, ते तुला न्यायला आला. यमासाठी जगती का आणि त्याची हाक ऐकती का? त्याच्या फासा गळ्यात घेती का?
वाग माय, यमाकडे जाऊ नको, देहाला पाहू नको, विषयाला भोगू नको, वृत्तीवर येऊ नको, अविद्यात जगू नको, ओवीला बाहेर काढू नको, आत्मरंग सांडू नको, देहरंग मांडू नको. रामकृष्ण हरिताई. मग घरावर, मग अविद्येवर. तुझ्याकडे ये, जे तुझं नाही, जे तुला सुख देत नाही, तू त्याला सोडित नाही. माय, जे तुझं नाही, वेद सांगतो, देहाला सत्ताच नाही, नात्यातून प्रेम मिळतच नाही, वृत्ती जगताकडे जाती, तिला भगवंत भेटतच नाही. म्हणून जगत म्हणजे नातन देह आणि परमात्मा म्हणजे देहाचा बाद, जगताचा निराश. तेव्हा तो भेटतो परमात्मा. जेव्हा अनात्मा वृत्तीतून फेकल्या जातो, श्रवण आत राहतो, वेद मनाला बोलतो आणि साधू तुम्हाला ज्ञानात ठेवतो, तेव्हा तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. त्या साधूला हृदयात ठेवा, त्या वेदाला प्राणप्रिय प्रेम करा आणि त्या श्लोकाला आत धरा, तेव्हाच मोक्षाचा मार्ग करा. नीट करा, स्वतःला सुधरा. असू नका त्या नात्यात, घरात, देहात, विषयात, वासनेत, जगात, पैशात, लोभात, मोहात, भेदात. हसू नका, जगाला बघून हसू नका, हसू नका. हसा देवाला बघून, हसा संताला बघून, त्याच्या ज्ञानाला धरून. पकडा बरं साधूचं ज्ञान. बापाची पेंड आहे का? ती म्हणते नाही हो, आम्हाला बोलताच येत नाही. तुला काय येतं मग? येत काय? संसार एक संसार, संसार दोन्ही संसार, संसार तीन संसार. तुला हेच येणार, तुला यम नेणार, अविद्येत तू राहणार, देहभाव जिवंत ठेवणार आणि शेवटी मरणार, जन्मणार. ही तुला येणार. मी मनातून प्रेम करतो, तसं परमार्थ करीत नाही. आयुष्य घाण टाकतं संसाराला, तसं आयुष्य घाण टाकावं चिंतनाला. मुक्ती हातात, भक्ती हृदयात, प्रेम भगवंताचं, ज्ञान वेदाचं, स्थिती परमात्म्याची, अनुभूती आनंदाची, प्राप्ती पांडुरंगाची. आणि हा ऐक्य, हा काल, हे स्मरण, हे चिंतन, हा वेद, हे गुरु, ही ओवी, हा श्लोक, हा भाव, आत्मभाव. ह्याला प्राण ओलांडून टाकावा. संसार उग वर करावा आणि फेकून द्यावा. संसारात रमू नये, संसार आवडू नये, संसाराला जीव लावू नये आणि परमार्थ हृदयातून बाहेर येऊ नये. संग थांबलो आम्ही, आत्मरंगाने रंगलो आम्ही. कशाची पिशी बाय पिशी. शिवेचे एक मिनिट. परोशिवेचे तीर्थ वाढती कुळवाडी खाचे, देवी फळ त्यागे कर्माचे, सारिले काम. बीज वरा शिवेचे. शेतकरी आधी बी काढून ठेवतो आणि बाकीचा धान्य वापरतो. पण ज्यानं बी काढलं तेच खाल्लं तर पुढचं पीक उत्पन्न करायला, उगवायला पेरणीच नाही, तर शेतात उगवतच नाही. तसं कर्म पुन्हा उगवत नाही, कारण त्या कर्माचा मन संबंध धरत नाही. बी निवडून ठेवलं, त्यानं तेच खाल्लं तर पुन्हा काय पेरायला उरलं. तसं कर्माचं फळ संपलं तर जन्म द्यायला कोणचं कर्म उरलं. तू सगळं फळ मागताच कर्म केलं, कर्म बी गेलं, त्याचं फळही गेलं, तुझा जन्म अभाव बी झाला. पण तू बुद्धी माझ्याकडे आली, तुला जन्म नाही आणि मृत्यू पण नाही, मोक्ष देतो तुला, असं भगवंत बोलले अर्जुनाला. तेथ वाढती कुळवाडी खाचे, पेरणी काय करणार. देवी फळ त्यागे कर्माचे,
सारिले काम फळत्यागी कर्माचे, कर्माच्या फळाचा त्याग केला, इथं फळच सोडून दिलं, कर्माचा संबंध झाला, कर्म बाद झालं, तर कोणचं पुण्य पाप तयार झालं? तुझं पुण्य पाप उत्पन्न न होणार कर्म तू केलास, म्हणून तुला माझ्याकडे मी नेलं. तुला जन्म नाही दिला अर्जुना मी, कारण तू कर्माच्या फळाचा फळ सोडून दिला. चला, ते सत्वशुद्धी 6 कार्य. हे कर्म कशाने होत? सत्वशुद्धीच्या साह्यानं कर्माचा परित्याग करणारा व्यवहार ते अंतःकरण करतो. ते अंतःकरण सत्वशुद्धी असावं. गुरु कृपा अमृत तुषारे सासिन्नले बोधे ओसरे द्वैत दैन्य. सासिन्नले सिद्धांत प्रभूवे थोडक्यात सांगते, कारण सांगायला बसत अर्धी घंटा पण पुरणार नाही. द्वैत दैन्य सासिन्नले काय काय तुषारे साधू बोध तुषारे, साधूचा बोधाचा जसा उकळ्या मारत्यात असे तुषारच्या तुषार कल्लोळचा कल्लोळ बाहेर येतात. तेव्हा ती बुद्धी त्या कल्लोळामध्ये स्नान करते, आनंदाचं भान देती, अज्ञानाला फेकून देती, आत्मरंगात रंगून जाती, फळाचा परित्याग करती, सत्वशुद्धी तयार होती आणि सत्वगुण त्या बुद्धीला फळाला टाकायला लावतं. आणि तेव्हा ते सत्वगुण त्या फळातून मनाला बाहेर काढतं, तर ते मन साधूच्या बोधाच्या तुषारामध्ये नाही थैमान घालतं आणि त्या बोधानं द्वैताचं दैन्य जळून जातं आणि भेद पळून जातो, अद्वैत मरून जात, अविद्या मरून जाती आणि बुद्धी आत्मरंगात राहती, आत्मरंगात रंगती. साधूच्या बोधाचे तुषारे थैमान घालतं. डबल वाचायची पण गरज लागत नाही. ते अभ्यास अंतःकरणामध्ये श्रवणाच्या माध्यमातून भक्ती झाली होती आणि साधूची कृपा होती. श्रवण आतोनात होत आणि तमोगुण रजगुण संपून सत्वगुण वाढतं आणि ते सत्व शुद्ध होतं. तेव्हा ते सत्वगुण त्या श्रवणाला बुद्धीला सहकारी बनतं आणि त्याला ती जाणीव होती. त्या बुद्धीला एक शुद्धता येते सत्वगुणामुळे आणि मग त्या सत्वगुणाच्या आधारामुळे बुद्धीला भगवंताचा बोध पकडता येतो आणि गुरुच्या कृपामृतेच्या तुषारामध्ये तिला राहता येतं. गुरुच्या कृपामृत तिला भोगता येतं. सत्वगुणाच्या सहाकारे साह्यामुळे गुरु कृपामृताच्या तुषार फुला फवारे उडतात रोज हृदयातून. त्या कृपामृतामध्ये बुद्धी निवास करती आणि बोधाला धारण करती आणि वेदाच्या घरात रमती. तेव्हा स्वतःच्या आनंदाला ती भोगती, तेव्हा देहबुद्धीला त्यागती. गुरु कृपामृत तुषारे म्हणजे बोध आतून येतो आणि त्या बोधामध्ये बुद्धी निवास करती, बोधाला हृदयात पकडून ठेवती आणि बोधाची शक्ती हृदयात थांबती. तेव्हा तो वेद असतो. तो वेद मनातला मालिन्य पाप, लाखो कोटी जन्माचा भेद, अविद्या आणि पाप, ह्या तिघाचा नाश होतो. गुरु कृपा मृत्युसारे द्वैताचं दैन्य जात. जी अविद्या तरतर होती ना, तुम्हाला जगू देत नव्हती, सुख लागू देत नव्हती, तुम्हाला बुद्धीला जाणता येत नव्हता, पण अचानक गुरु भेटले आणि कृपा केली. कृपेचे अमृताचे बोधाच्या अमृताचे तो फवारे काढले आणि तेव्हा सत्वगुण वाढत वाढत सहाकार झाला. सत्वगुण साह्य केलं सत्वगुणानं आणि बुद्धीला त्या बोधामध्ये राहता आलं, वेदाला पाहता आलं, स्वरूपाला भोगता आलं, देहाला त्यागता आलं, अविद्येला मारता आलं, वेदाला सोडता आलं, अवेदात रमता आलं. गुरु कृपा मृत्युसारे वाणी वापर. बुद्धीचा भेद नाश करण्याकरता तोंड उघड. घेण्यासाठी बुद्धी वापरू नको, देण्यासाठी. आत्मज्ञान, भक्ती, विवेक, ज्ञानाची संपत्ती, मोक्ष हे वाट पटापटा पटापटा पटा घेतो. काय पटा सटा सटा सटा
सुखाचा पाऊस टाक जगावर, वेदाचा भडीमार कर म्हणा वाट, ते न वेद जगाला वाट. अवकातच नाही काय वाट. सुती श्रवणाच्या माध्यमातून उत्पन्न होती तर महाराजाला दाबून टाकून भस्म करते. सत्व शुद्ध हृदयात तयार होतं श्रवणानं, वेदानं, ओवीच्या ज्ञानानं, श्लोकाच्या भक्तीनं, गीतेच्या शक्तीनं सत्व शुद्ध झालं, सत्वगुण वाढला आणि सत्वगुण बुद्धीला त्या गुरुकृपामृताच्या तुषाराच्या बोधाला पकडायला यायला बुद्धीला. गुरुच्या कृपामृताचे बोधाचे तुषारे ती बुद्धी पकडती आणि त्या बोधाच्या साह्यानं भगवंताकडे जाती आणि स्वतः भगवंतच होती. गुरु कृपामृत तुषारे द्वैताचा नाश होतो, अद्वैताचा प्रगटीकरण होत आणि बुद्धी राम होती, ब्रह्म होती. गुरु कृपामृत तुषारे द्वैताचा नाश होतो. आता कसा होतो रोज ते सांगते की चला खाली ती आहे ज्ञानाची मर्यादा ही. तिथं घ्यायचं नाही, द्यायचं. तिथं घ्यायचं फक्त बामणाना, मी पण नाही ना. उठकी सूट धंदा तर करत नाही 7 दिवसाचा. नाही बाबा, भागवत ब्राह्मणाना, दुसरं नाही. कदापि नाही. तेव्हा जगताभास विषय स्फुरे ते त्रिविध फळनाशे. जगताच्या निमित्तानं ते त्रिविध फळे ना, सत्वगुणाचं, तमोगुणाचं, रजगुणाचं त्याचा नाश मी करतो. गुरु कृपामृत, गुरुचं बोधामृत घेतलं तर ह्या जगतातून 3 प्रकारचा नाश फळाचा. कोणतं फळ? सत्वगुणाचं, रजगुणाचं, तमोगुणाचं कर्म केलेलं त्याचं फळ मी नाश करतो आणि त्याच्या बुद्धीला माझ्या आत नेतो. ब्रह्मप्रकाशात बुद्धी येते आणि ती माझ्या रूपामध्ये अभिन्न होती. त्याला मुक्ती म्हणतात. ती माझ्यात राहती, त्याला वेद म्हणतात. ती मला ओळखती, त्याला गीता म्हणतात. ती माझा अनुभव घेती, त्याला ओवी म्हणतात. भास मिशे जगता भाषा मिशे म्हणजे देवा, अरे जगताचा भास आहे तुला खरा वाटला, बरं वाटू दे. तेच मिशे म्हणजे निमित्तानं तू जगतात आला. हो आलो देवा. तू कर्म केले. कोणते कर्म देवा? त्रिविध कर्म, सत्व राजस तामस. ह्या 3 कर्माचा विनाश करतो. त्या कर्माने मिळालेल्या फलाचा नाश मी करतो. पुन्हा सांगतो पुढे, चल देव अर्जुना. स्फुरे ते त्रिविध फळनाशे ते तभोक्ता भोग्यापेशे निमाने ते तभोक्ता भोग्य भोग निमाने. म्हणजे देवा तुझ्या कर्माचा फळ भोगत होता तो भोक्तपणा होता आहे ना. हो, जे भोग ते फळ आहे. भोगता आणि त्या कर्म करण्याचा रीती आणि कर्माचं फळ. भोगता तू कर्म करता, भोग्य कर्माचं फळ आणि कर्म करताना जी रीती कर्माची बघ, हे 3 संपत. कसं सांगा देवा? भोगतेपणा कवा जाईल? करतेपणा गेला. भोग्य कधी संपाल? अहम टाकल्यावर. भोगता भोग आणि भोग्य. कोण भोग घेतो फळाचा? त्या अंतःकरण. ते भगवत त्या फळाशी संबंध करत. पण ज्या फळाला त्यांना नाश पावला तर ते अंतःकरण त्या फळाला सोडून दिलं, ते आत्मरसात बुडालं, तर मग आत्मसुखाचा भोग घेत. मग भोग्य कुठे असतो? भोगता कुठे असतो? आणि भोग कुठे आहे? वृत्तीच बाधित झाली, त्रिपुटीचा बाध झाला, त्रिविध गुणाचा नाश केला, आत्मप्रकाशात तू आला, तुझा माझा संबंध झाला, तुझा माझा ऐक्य मी केलं. कारण कर्माचं फळ तू टाकून दिलं, तेव्हा तुला हे पद मी दिलं. या ओवीचं फळ ज्याला कळाला तर मुक्तीच्या घरात गेला. ज्याला ही ओवी कळत नाही तो नाप्पा झाला. हृदय दिलं, बोधामध्ये वापरायचं.
आणि आयुष्य श्वास दिले श्रवणाला द्यायचे, संसाराला नाही. आता श्वास श्रवणाला, विश्वास गुरुला. गुरुवर विश्वास ठेवा, तोच तुम्हाला तारण आहे. कुणीच तारणार नाही. न घर, न दार, न प्रॉपर्टी, न संतती. ही बेजार करते तुम्हाला. बेजार आहे, मरेपर्यंत बेजार. ती संतती, मरेपर्यंत टेन्शन, ती संपत्ती. एक बेजार करते, एक टेन्शन करते ती. पण परमार्थ टेन्शन बी नाही आणि बेजारी बी नाही आणि दुःख बी नाही आणि क्लेश बी नाही. जगत भाव बी नाही, ते भाव बी नाही, आत्मभाव. सलाम त्या वेदाला. संसार आहे. म्हणून सावध व्हा, सावध व्हा. आत्मचिंत काल बेचीन झाले. ते त्रिविध फळ नाशे, ते तर भोगता भोग्या पैसे निमाने. हे बोलतायत याच्यावर. भोगता भोग्य आणि भोग निमाने, हे त्रिपुटीच गेली. भोगता म्हणजे देवा. अरे जे करता असतो ना तो जीवात्मा, तो भोगत्याकडे जातो तेव्हा अविद्या असती. आणि ज्याने भोगतेपणा सोडला तर ब्रह्मविद्या येते आणि तो माझ्याकडे येतो. जो फळाकडे जातो जगताकडे जातो, जो मला जाणतो तो माझ्याकडे राहतो. तिथं भोगता भोग्य भोग हे मी उडवून टाकतो आणि त्याच्याला माझ्या आत घेतो. तो मी एक होतो, तो राम रूप होतो. हे फळाचे आशे टाकल्यावर असं होतं. आणि फळाकडे गेल्यावर तुला यम बांधून नेतो. बघ तुला काय करायचं काय. आपण ज्ञान व्हायचा घडे, ज्ञान प्रधान व्हायचा संन्यासू जया विरेशा. जेव्हा हे ज्ञान प्रधान म्हणजे भोगता भोग्य आणि भोग ही जेव्हा ज्ञानानं हे दिने समाप्त होतं, त्रिपुटी बाधित होती, तर हे ज्ञान मुख्यतः ज्ञान शक्ती असते. तिथं श्रवणाची भक्ती असते. म्हणून हा संन्यास घडतो म्हणजे कर्मफळ बुद्धी टाकते. तेव्हा हे भक्त आणि भोग्य आणि भोग उडून जातं. म्हणून कर्म संन्यास प्राप्त कर आणि कर्माचा संबंध बंद कर. कर्माचा फळाचा परित्याग कर. वृत्ती माझ्या स्थिर कर. श्रवण भडीमार कर आणि साधूचा संग धर. तेव्हा भोक्ता भोग आणि भोग्य हे संपून जाईल आणि मन माझ्या आत राहील. कर्माचा स्पर्श तू संपून टाकशील तर माझा स्पर्श तू भोगशील. म्हणून कर्माचा संबंध बी टाक, कर्माचा फळ पण त्याग कर. कर्म संन्यास योग तयार कर आणि मग तेव्हा तुझी भोक्ता भोग्य आणि भोग हे तिन्ही तू त्रिपुटी संपून जाईल आणि तू माझ्या हात राहशील. तुझी बुद्धी, तू म्हणजे बुद्धी, देह नाही, देह नाही. ऐसा हे कधी घडतं? भगवंत बोलतात, हा ऐसा संन्यासू जया विरेशा. असा कर्माचा कर्म संन्यास प्राप्त झाल्यानंतर हे असं घडतं, असं भगवंत कृष्ण परमात्मा बोलतात. तेची फळ भाग सोसा मुकले गा. तेच त्या फळाचा भोग घेण्यासाठी मुकले. त्याला कर्माचा भोग घेण्याला जन्म घ्यावा लागत नाही. त्याला मी जन्म देत नाही. त्याला माझ्यातून बाहेर काढत नाही. तो माझ्या आत आहे, मी त्याच्या सोबत आहे. म्हणून कर्म संन्यास प्राप्त कर अर्जुना. तू मला माझ्यासोबत राहा, देहासोबत राहू नको. कर्माला पाहू नको, कर्माचं फळ मागू नको, व्यक्तीवर येऊ नको, तिन्ही गुणाला शिवू नको आणि मी कर्म केला असा भाव हृदयात उत्पन्न करू नको. तू माझ्या आत राहा, कर्मात नको राहा. काय अमृत काय ओव्या आहेत. जमीन आसमान एक व्हायला, जमीन आसमान. तुम्हाला काय करणार ते रोज मिळाल्यावर काय कळत नसते. कधी जायचं जया विरेशा. तेची फळ भाग सोसा मुकले गा. त्याला थांबते. ते गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. म्हणजे वृत्ती थांबते
ते कर्म कसं करायचं ते तुला मी सांगतो. उद्या सिद्धांत आहे आणि वृत्ती कशी जाऊन थांबती, कर्मातून कशी निघती, आत्मभावात कशी आत्मभाव भोगती, हे तुम्हाला उद्या सांगायचंय. कुणीही